पण दक्ष प्रजापतीला त्याचा क्रोध आला आणि तदनंतर तो राग कुठे काढायचा? खरं तर जावई महादेवजी, भगवान शिव दक्ष प्रजापतीचे जावई, सती मातेचे पिता, त्यांना इतका क्रोध आला, मुद्दामहून भगवान महादेवांचा अपमान करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ करवला. सर्व देवादिकांना आमंत्रित केलं. ढोबळ सांगतोय का? सर्व देवादिकांना बोलावलं, पण मुद्दामहून महादेवांना आणि त्यांच्या मुलीला म्हणजे सती मातेला आमंत्रणच दिलं नाही. सतीमाईनं पाहिलं आपल्या माहेराकडं सर्व विमानं जात आहेत देवतांची अनेक, आणि देवही फार लबाडव, मुद्दामहून ते कैलासावरून जायचे. मुद्दामहून जात असताना सतीमाईनं पाहिलं, कुठे चाललेत म्हणून विचारलं. अहो देवा, इंद्रदेव, अग्निदेव, कुठं चाललात? त्याने सांगितलं, तुम्हाला माहित नाही आई, अहो तुमच्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ आरंभला आहे आणि त्यासाठी आम्हाला आमंत्रण देण्यात आलंय, त्यासाठीच आम्ही चाललोय, तुम्हाला नाही बोलावलं का? मुद्दाम देवादिक असं बोलल्यानंतर सतीमाई म्हटली, माझ्या पित्यानं मला का नाही कळवलं? माझ्या आईनं तरी कळवावं, का बरं आमंत्रित नाही केलं? महादेवजी समाधीत होते. सतीमाई जवळ गेल्या, म्हटले, अहो चला ना, येताय का सासूरवाडीला? ते म्हटले, सती का बरं? ते म्हटले, देवादिक चाललेत सर्व, यज्ञ आरंभलाय माझ्या पित्याच्या घरी. महादेव म्हटले, अगं सती, मलाही तू आग्रह करू नको, तूही जाऊ नकोस, कारण आमंत्रणाशिवाय कीर्तनाला जाऊ. पण इकडं कुठे काही कार्य असेल, घरातलं कार्य, लग्न कार्य असेल, त्याला आमंत्रणाशिवाय जाऊ नये, नको जायला, अपमान होण्याची शक्यता आहे. पण तिनं ऐकलं नाही. महादेव म्हटले, नको सती ऐक. पण तरी सुद्धा सतीनं ऐकलं नाही. सतीमाई म्हटली, तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ, पण मला माझ्या आईला भेटायचे, आता नाही म्हणू नका. कोणता पती आईला भेटण्यासाठी नाही म्हणेल हो आपल्या पत्नीला? सतीमाईला महादेव म्हटले, मी सांगतोय तुला पुन्हा पुन्हा, पण तुला जायचंच असेल ना, तू खुशाल जा, पण मी नाही येणार. सतीमाई गेल्या. तदनंतर तिथे अपेक्षित होता तोच, महादेवांना अपेक्षित होता तसाच अपमान झाला. दक्ष प्रजापतीने पाहिलं सुद्धा नाही. एवढंच नाही, आईनं सुद्धा तिच्या तोंडाकडे पाहिलं नाही. त्या बहिणी सुद्धा मिश्किलपणे हसल्या, अपमान केला सतीमाईचा. क्रोध आला. पित्याला दरडावून विचारलं, का तुम्ही असं केलं? पण तरी सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही, म्हणून हवन कुंडातच उडी मारली, स्वतःचं शरीर जाळून घेतलं आणि सतीमाईचा भस्म झालं, शरीर प्रज्वलित झालं. तदनंतर तीच बातमी महादेवांना कळाली. त्यांना क्रोध आला, रागानं जटा आपटल्या, बरोबर त्यातून एक राक्षस जन्माला आला आणि त्यानं विध्वंस केला. तो हवन दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेला आणि तिथं जाऊन यज्ञ विध्वंस केला. सर्व यज्ञ. एवढंच नाही, त्या दक्षाचं मस्तकच छाटलं. नंतर पुन्हा महादेवजी आले. सर्व देवादिकांनी नमस्कार केला. म्हटले, महादेवजी प्रजापती आहेत, पुन्हा काय करावं? पुन्हा त्यांना मस्तक जोडण्यात आलं. खरं तर महादेवांनी अशी 3 ऑपरेशन्स केलेत. एक ऑपरेशन हैग्रीव, घोड्याचं मस्तक लावलं, सक्सेस. बरं, आतापर्यंत कुणाला जमलं नाही. द ग्रेट सर्जन इन द वर्ल्ड म्हणजे महादेव. विठ्ठला वेदाचं रक्षण करण्यासाठी वेग पाहिजे म्हणून हैग्रीव घोड्याचं मस्तक लावलं. भगवान गणपती बुद्धीची दैवता म्हणून त्याला हत्तीचं मस्तक लावलं. हा दक्ष, याला त्याच्याच पद्धतीचं मस्तक लावलं पाहिजे, कारण तो म्हणत होता मॅ 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 मॅ. कोण करतो मॅ मॅ? बोकड, म्हणून बोकडाचं मस्तक त्याला लावलं. आणि तदनंतर फार दुःख झालं महादेवांना. जे जळालेलं शरीर होतं सतीमाईचं, तेच त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि इतस्तता फिरू लागले वेड्यासारखे. पत्नीवरती देवता सुद्धा प्रेम करतात बाबा, मग तुमचं म्हातारीवर प्रेम करायला काय जातं? देव सुद्धा आपल्या पत्नीसाठी वेडे होतात ना. भगवान महादेवांनी आपल्या पत्नीचं शरीर आपल्या खांद्यावरती घेतलं आणि इतस्तता फिरू लागले. फिरत असताना देवादिकांनी पाहिलं, सर्व सृष्टी अस्ताव्यस्त झाली. वायूचं आकर्षण झालं. सृष्टी नष्टच होते की काय? महादेवजी धावतात, तांडव करू लागले. भयकंपित झाली पृथ्वी माता. काय करावं कळेना. म्हणून भगवान विष्णूनं, नारायणानं आपल्या सुदर्शनानं त्या सती मातेच्या शरीराचे असंख्य भाग केले. कोण म्हणतात 51, आपण 53, काही ठिकाणी 52
असे शरीराचे जे भाग केले, जिथं जिथं त्या शक्ती मातेचा भाग पडला तिथं तिथं ती शक्ती निर्माण झाली. बघा, जिथे कान पडला तिथं कांगडा देवी. आता शिंदे महाराजांनी बऱ्याचशा भ्रमंती केलेल्या आहेत. जिथे जिथे जीभ पडली तिथं ज्वालामाना निर्माण झाली. जिथं जिथं जे शरीराचा भाग पडेल, असं म्हणतात महालक्ष्मी माता जिथं आपली आहे ना, ते शक्तिपीठामध्ये त्रिनेत्र पडलं होतं देवीचं, म्हणून तिथं महालक्ष्मी करवीर वासिनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिथं बांगड्या पडला ती कांगडा माता. भारतवर्षामध्ये अनेक ठिकाणी ही शक्तिपीठं तुम्हाला दिसतील. सर्वच शक्तिपीठांचं वर्णन करता येणार नाही. जिथं बोट पडली कात्यायनी माता वृंदावनामध्ये आम्हाला सापडेल. अनेक ठिकाणी जिथे झुमके पडले, ते काशीला मणिकर्णिका घाट, कानातला मणिकर्णिका तिथे पडला, ती शक्तिपीठ निर्माण झालं. अशी एकूण शक्तिपीठ निर्माण झाली. किती बोला आता? 51 तरी म्हणा, 52 म्हणा तरी चालेल आणि 53 म्हणा तरी चालेल, पण आपल्याला माहित नाही असं म्हणू नका. भारतात किती शक्तिपीठ आहेत? 52 म्हणा मोठ्यानं. किती? आणि आपल्या महाराष्ट्रात किती आहेत? 3.5. कोणती कोणती? खर तर ही शक्तिपीठ ही का निर्माण झाली याची एक सुंदर कथा आहे बरं. ही शक्तिपीठ निर्माण होण्याचं कारण काय? भगवान महादेवांनाच पार्वती मातेने एकदा प्रश्न विचारला. पार्वती माता जी सती होती तीच सती नंतर हिमालयाची पुत्री, हिमलय पुत्री म्हणून जन्माला आली. मैनावती आणि हिमालय. मैना मैना जिला अहंकार नाही अशी मैनावती आणि पहाडासारखा हिमालय यांच्या पोटी साक्षात सतीच माता पार्वतीच्या रूपानं जन्माला आली. तिचं आवाहन आम्ही पहिल्या दिवशी करतो. शैलपुत्री. शैल म्हणजे पहाड म्हणजे दगड. शैलपुत्रीचं आव्हान पहिल्या माळेला. ती शैलपुत्री पार्वतीच्या रूपानं जन्माला आली आणि एक दिवस महादेवांना विचारू लागली, महादेवजी मला एक कळत नाही, या सृष्टीची निर्मिती कशी झाली? तुमचा जन्म कसा झाला आणि माझा जन्म कसा झाला? महादेवजी म्हणतात, पहिले नव्हतेच कोठे काही, पहिले नव्हते काही, पहिले नव्हते कोठे काही, पहिले नव्हते कोठे काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कान्होबा तेरे तेरे ढालगज निर्माण झाली, तेथे एक 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 ढालगज निर्माण झाली. महादेवजी म्हणतात, ह्या जगात पहिलं काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. आणि मग कान्होबा तेरे तेरे ते माझी निर्मिती झाली शिव, मी शिव रूपानं. आणि तदनंतर मला वाटलं माझ्या बरोबर कोणीतरी असावं, म्हणून माया रूपानं तू जन्माला आलीस. माझीच माया, माझीच अपेक्षा, माझीच कामना या रूपानं तू जन्माला आली. ती म्हटली, ठीक आहे महादेवजी, पण मी कशी जन्माला आली? कारण मी प्रगट कशी झाली? भगवान महादेव सांगतात, तू प्रगट झाली कशी? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गोनी, मोह
महिषासुर मर्दनाला कोणी मोह महिषासुर मर्दनाला कोणी मोह महिषासुर मर्दनाला कोणी तापाती करावया धाडणी त्रिविध तापाती करावया धाडणी विविध तापाची करावया जाडली विविध तापाची करावया जाडली लागी तू पावसी निर्वाणी 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 आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल तू प्रगट झाली पण कशी अनादि निर्गुण अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती नाथ बाबा म्हणतात पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येऊ जगदंबे अनादि अनादि कालापासून तू प्रगट झाली ती प्रगट कशी झाली याच्या वेगवेगळ्या कथा आहेत करवीर निवासनी साक्षात लक्ष्मी माता ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हाळ नावाचा राक्षसाचा वध करण्यासाठी साक्षात शक्तिमाता निर्माण झाली संपूर्ण काही आपल्याला वर्णन करता येणार नाही तरी सुद्धा स्पर्श करून जातो बघा एवढंच नाही देवीनं विचार केला महालक्ष्मीनं देवा तुमचे अनेक स्वतंत्र अस्तित्व आहे तिरुपतीला तुम्ही स्वतंत्र आहात पंढरपूरला तुम्ही स्वतंत्र आहात माझं स्वतंत्र अस्तित्व कुठं म्हणून करवीरला आली लक्ष्मी माता त्या पहिलं आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं शक्तिपीठ लक्ष देऊ नये का बरं दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची साक्षात भवानी माता ही निर्माण का झाली याचं कारण आहे मागे कथित बघा सती माता होत्या की नाही भगवान महादेव आणि सती या दोघं एकदा असं म्हणतात सायंसमयी संध्याकाळच्या समयी हे दोघंही भ्रमंती करत असतात म्हणून त्यावेळेला भगवान महादेव आणि शक्ती माता सती माता आम्हाकडे पाहत असतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला दिवे लावावे शुभं करोती म्हणावं हरिपाठ करावा संध्याच्या वेळेला महादेव आणि साक्षात शक्ती मातेचं अस्तित्व असतं त्यावेळेला ते शक्ती माता आणि महादेवजी फिरत असताना त्याच वेळेला श्रीरामप्रभू वनवासाला होते वनवासात असताना सीतामाईचं दुष्ट रावणानं हरण केलं आणि हरण केल्यानंतर भगवान श्रीरामजी सीते 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 विरही अवस्थेमध्ये इतस्तता फिरत असताना वृक्षवल्लींना विचारत होते त्याच वेळेला महादेव आणि सती माता ह्या पाहिल्या त्यांनी पाहिलं हा कोण आहे नक्की महादेवजी म्हटले अगं हेच माझं दैवत आहे मी जी सतत राम राम म्हणतो ना तोच जगतनियंता ह्या रामाच्या रूपानं संन्याशाच्या रूपात आलाय वस्त्र त्यांची संन्याशाची होती वानप्रस्थी रामप्रभूंना पाहिल्यानंतर सतीमातेच्या मनात शंका आली ते म्हटले अहो तुम्ही ज्याचं नामस्मरण करता तो हाच आहे का हो तोच जगतनियंता आहे तोच माझा देव आहे रामपूजी सदाशिव भजन करी तो राम हा आहे सतीमाई म्हटलं माझा विश्वास नाही अहो जो वेड्यासारखा बायको हळवली म्हणून वृक्षवेलींना विचारतो पशुपक्ष्यांना विचारतो नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केलंय भावार्थ रामायणामध्ये वृक्षवली वेड्यासारखा विचारतो अनेक जण हसले असं म्हणतात श्रीरामप्रभूंनी वेलींना श्राप दिला वृक्षांना श्राप दिला एका पक्षाला श्राप दिला अनेक जणांना श्राप दिलेले आहेत पण त्यात सती मातेच्या मनातही त्यावेळेला शंका निर्माण झाली आणि ती सती माता त्याच क्षेत्री जिथं आज तुळजापूर क्षेत्र आहे तिथे रामप्रभू वनात फिरत असताना सतीमाई म्हटली मी तुम्हाला आता पटवून देते हा राम तो जगदनियंता नाहीच मुद्दामहून सीते मातेचं स्वरूप तिनं घेतलं पार्वती मातेनं वेगळं काही करायची गरज नाही सतीनं काय केलं फक्त पदर बदलला जो उजव्या बाजूचा होता तो डाव्या बाजूने घेतल्याबरोबर ती सीताच दिसायला लागली जास्त काही मेकअप ब्युटिशियन शृंगार वगैरे करायची गरज नाही लगेचच सीतामाई आणि होऊन समोर श्रीरामप्रभूंच्या उभ्या राहिल्या
लक्ष्मणजी हाका मारत होते, वहिनी वहिनी वहिनी. श्रीरामप्रभू म्हणतात, सीते सीते सीते. समोरून ही शक्ती माता सती माता दिसल्या तरी श्रीरामप्रभूंनी पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि सीते सीते पुन्हा वृक्षांना विचारतात. लक्ष्मण म्हटलं, दादाला याड लागले का काय? समोर वहिनी उभी आहे तरी हा पाहत का नाही? म्हटली, दादा अरे ती पहा ना वहिनी. म्हटले तरी रामप्रभूंनी ऐकलं नाही. इकडे इतस्तता फिरतात. मग आपल्याकडं पाहत नाही म्हणून सतीत जवळ गेली, पायाला म्हटली, पण भगवंत मागे सरले. श्रीरामप्रभू पाठीमागे सरकले. म्हटले, आई पाहिलं नका हात. ते म्हटले, असं काय करता? मी मुद्दा म्हणून तुम्हाला फसवलं. तुमचं किती माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी लपले होते. श्रीरामप्रभू म्हटले, नाही आई असं नका करू. ती म्हटली, अहो मला ओळखलं नाही का? हाताला स्पर्श केले. श्रीरामप्रभू मागे झाले. म्हटले, नाही आई तू जा, आई तू जा आई, मला त्रास नको देऊ आई, तू जा आई, तू जा आई, तुळजाई तुळजाई निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल नावाची त्यांची पत्नी. ती अनुभूती एकदा तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला असताना एक राक्षस आला कर्कट नावाचा आणि तो तिला त्रास देऊ लागला. म्हणून तिनं आवाहन केलं आणि तिथेच साक्षात तुळजा माता प्रकट झाली आणि तिचं त्वरित निर्माण झाली. म्हणून त्वरित तुळजाई, आपोआप तुळजाई त्वरित निर्माण झाल्यामुळं तुळजाई माता आपलं दुसरं शक्तिपीठ कळालं. नंतर आपलं तिसरं शक्तिपीठ कुठे आहे? खरं तर याचे वेगवेगळे प्रभाग आहेत. एक मोहटा आणि दुसरं माहूर. बघा आता याचीही एक सुंदर कथा आहे. ऐकायचीत का कथा तुम्हाला? नक्की बघा बरं, ऐकायचंय ना नक्की? वेळ आपली संपत आली. ऐकायचंय का? ऐका लक्ष देऊ. ते शक्तिपीठ कुठं कसं निर्माण झालं? मोहटा माता जमदग्नी ऋषी यांची पत्नी रेणुका माता. खरं तर ह्या रेणुकेचा अधिकार फार मोठा होता. रेणुका ही साक्षात शक्ती माता होती. ती शक्ती माता, तिचं इतकं सामर्थ्य होतं. तिचं रेणुका हे नाव का देण्यात आलं? असं म्हटलं जातं, नदीच्या किनाऱ्यावर जाऊन ती वाळूचं एक मडकं बनवायची. जमदग्नी ऋषींबरोबर तिचा विवाह झाल्यानंतर रोज ती आपल्या पतीसाठी संध्येसाठी रोज नदीवरती भांड न घेता जायची आणि गेल्यानंतर तिथं त्या रेतीपासून ती मडकं तयार करायची. बघा, ओलं नाही, तिला चिखल नाही, काहीही न करता रेतीवर उभी करून ती रेणूंचे अनेक रेणूंपासून मडकं तयार करायची. म्हणून तिला रेणुका माता. आणि ते मडकं ती तिथं नदीतल्या पाण्याने भरायची आणि एखादा साप, त्या सापाची चुंबळ करायची. करता का तुम्ही कधी? रेणुका माता आणि ती चुंबळ डोक्यावर घ्यायची आणि त्या रेतीचं बनवलेलं मडकं तात्काळ येल बनवता कुणाला? वाळूपासून मडकं. तिच्यात सामर्थ्य होतं, हातामध्ये शक्ती होती. ती रेतीचं मडकं भरून ती आपल्या पतीसाठी संध्येसाठी ती घेऊन यायची आणि तदनंतर आपल्या विधीपती उरकायचे. जमदग्नी म्हणजे क्रोधाचं स्वरूप. तिला पुत्र झाले 5. त्यातला सर्वात शेवटचा होता परशुराम, 5वा पुत्र. आणि तदनंतर रोज तिचा नित्यक्रम. पण एक दिवस काय झालं? ती शक्ती माता रेणुका माता गेली असताना खरं तर आपल्या डोळ्यातून पाप आपोआप आपल्या मनापर्यंत पोहोचतं. बहुतेक आपल्या दृष्टीनं आपल्यामध्ये इतका परिणाम होतो. डोळे, म्हणून डोळे जर लावायचे कुठे तर देवाजवळच लावावे. डोळे कान तुझे ठाई त्याच्याकडं डोळे लावावे, कारण डोळ्यातून पाप आत घुसतं. त्या रेणुका मातेनं एकदा गंधर्वांचा, मत्स्य रूपामधला गंधर्व काही जलक्रीडा करत होते आपल्या पत्नींबरोबर. रेणुका मातेनं ते पाहिलं नदीवरती गेला असताना. आणि तिच्यामध्ये, कारण बघा, जसं समुद्र किंवा आपलं सरोवर असेल, ही नाला बिल्डिंग असेल, नदी असेल, संथ पाणी जरी असलं पण पाण्याचा एखादा थेंब वरून पडला तरी अनेक वलय निर्माण होतात. बघा, एक पाण्याचा थेंब पडल्याबरोबर जशी अनेक वलय निर्माण होतात, तसंच आपल्या अंतःकरण रूपी या सागरामध्ये विषयाचा एक थेंब जरी पडला तरी अनेक वलय निर्माण होतात. रेणुका मातेच्या दृष्टीनं विषय वासना हृदयात निर्माण झाली, अनेक वलय निर्माण झाली आणि हाताचं मडकं रेतीचं बनेच नाही, कारण वलय निर्माण झाली होती विषयाची. म्हणून मडकं बनेना, कारण तिनं ते डोळ्यानं पाहिलं क्रीडा. एक दुष्ट होता, आजामेळा. खरं तर तो ब्राह्मण पुत्र,
पण दृष्टीनं त्यानं क्रिया पाहिली आणि त्याच्याही हृदयात जसा पाप झालं तसंच रेणुका मातेच्या हृदयामध्ये पाप निर्माण झाल्यामुळं मडकं काही तयारच झालं नाही आणि साप सुद्धा पळून जायचे, ती आल्याबरोबर गुप्तच होऊन जायचे. म्हणून ती बरोबर वेळेवर जमदग्नी ऋषींना रोजच्या नित्यनेमाप्रमाणे पाणी घेऊन जाऊ शकली नाही. म्हणून क्रोधायमान झाले जमदग्नी, साक्षात क्रोधाची मूर्ती जमदग्नी. त्यांनी ओळखलं हिच्या हृदयामध्ये पाप वासना निर्माण झाली दृष्टीमुळं. म्हणून आपल्या पहिल्या 4 मुलांना बोलावलं, तुमची आई माझी पत्नी होण्याच्या योग्यतेची नाही, मस्तक छाटा तिचं. 4ही मुलं म्हटली बाबा नाही. तात्काळ त्यांचं भस्म केलं, वेळ नाही म्हणून लगेच भस्म केलं. 5वा लहानगा पुत्र धावत आला. धावत आल्याबरोबर तो म्हटला बाबा काय झालं, आवाज ऐकला तुमचा, मी आलो. काय, ही तुझी आई आहे, हिनं पाप केलंय म्हणून हिचं मस्तक छाट. परशुराम हातात परशुच होता, आपल्या आईचं त्यानं मस्तक छाटलं. जिथं तिचा मुखवटा पडला, मुखवटा म्हणून मोहटा, आणि जिथं ऊर पडला म्हणून माहूर. विठ्ठल म्हणून आपण जर माहूरला गेलो तर तिथं सुद्धा तांदळा म्हणतो, फक्त मोहटा मुखवटाच आहे. तिथं वेगवेगळ्या आख्यायिका आहे. कोण म्हणतं मोहटा वेगळा, माहूर वेगळा. जिथं दड पडलं ते माचं ऊर, आईचं ऊर पडलं म्हणून माहूर. आणि मोहटा पाथर्डीला नगरच्या जवळ 60-70 किलोमीटर वरती तिथं आम्हाला मोहटा मातेचं दर्शन घेतो. बघा हे दोन्ही एकच शक्तिपीठ आहे. काही माहूरलाच फक्त मानतात. अजून एक त्याची वेगळी कथा आहे, त्यालाच धरून की सहस्रार्जुन नावाचा राजा त्या नगरीमध्ये आला आणि रेणुका मातेकडं त्यानं पाण्याची मागणी केली. हजारो सैनिक होतं. रेणुका मातेनं फक्त पाणी नाही दिलं तर 1000 जणांना जेवण दिलं. ती म्हटली एकटीच बाई घरात. आता आमच्या रावते महाराजांकडे आम्ही आलो तर एकटीच आई साहेब घरात. मग आम्ही विचार केला आता एकट्याच आईला एवढ्या जणांचं जेवण कसं बनवायला सांगायचं. तसं सहस्रार्जुनाच्या मनामध्ये शंका आली, 1000 जणांना कसं स्वयंपाक बनवणार. पण ती म्हटले राजाजी तुम्ही घाबरू नका, मी बनवते. आणि तिनं 1000 जणांचं जेवणच नाही बनवलं, 1000 चौरंग, 1000 पाट, प्रत्येक पाटापुढं रांगोळी आणि अशी सुशोभित त्या ताट, सोन्याचं ताट, चांदीचं ताट, राजाला उंच चौरंग, राजाचं ताट ठेवायला उंच चौरंग. राजानं विचार केला सहस्रार्जुनानं हे कसं एकट्या आईनं केलं, एकटी बाई कसं करेल. आमच्या घरी 2 पाहुणे आले, आपल्याकडचे आले तरी यांच्या कपाळावर 8 येतात, माहेरकडची आली 50 तरी काही होत नाही. म्हणजे आपल्या गावातलं नाही सांगत, पण तरी सुद्धा असं होतं की नाही. तसं ह्या आईनं 1000 जणांचं कसं काही जेवण केलं असेल. म्हणून विचारलं, आईने सांगितलं हो मी काही केलं नाही. बघा माझ्याकडे ही कामधेनू आहे, या कामधेनूला प्रार्थना केली, कामधेनू माता, तिला प्रार्थना केल्याबरोबर आपोआप ही जेवण सगळं तयार झालं. तो म्हटलं इथं काय कामाचं, तुम्ही तर 5-6 जणांचं कुटुंब, मी घेऊन जातो. रेणुका माता म्हटली नाही. पण तरी सुद्धा त्यानं त्या रेणुका मातेला ढकलून दिलं. आणि तदनंतर एवढंच नाही, सहस्रार्जुन निघाला पण जमदग्नी आले, त्यांचं युद्ध झालं आणि जमदग्नी ऋषींनी क्रोधायमान झाले. पण तरी सुद्धा सहस्रार्जुनानं, खरं तर तो पुन्हा आला, कथा फार मोठी आहे, जमदग्नींचा वध केला आणि आकाश मार्गानं कामधेनू मातेला तो सहस्रार्जुन घेऊन चालला. घेऊन चालल्यानंतर परशुरामांनी आकाश मार्गानं पाहिलं, पित्याचा वध केला, आपली माता मूर्छित होऊन पडलेली आहे आणि त्यानं क्रोधानं हातातला परशु, कामधेनू आकाश मार्गानं सहस्रार्जुन घेऊन चाललेला हातातला परशु जो फेकून मारला, तो कामधेनू मातेच्या दोन्ही पायांचे, खरं तर असं म्हटलं जातं गाई किंवा प्रत्येक शेळी ह्या सर्वांना पहिला एकच खूर होतं, जसं घोड्याचं आणि गाढवाचं आहे ना, एकच खूर होतं. पण परशुरामाची परशु लागल्याबरोबर गायीची 2 खुरं निर्माण झाली. आजही आपण गायीच्या पायाला जर पाहिलं, बैलाच्या पायाला पाहिलं तर 2 खुरं आहेत आणि मधली जखम ओली आहे. त्याचं कारण काय, परशुरामाची परशु तिथे लागली. मग तिच्या दुःखात सगळ्या योनी सहभागी झाल्या. शेळी म्हटली माता तू आमची माता आहे, तुझं दुःख आम्ही वाटून घेतो. म्हणून शेळीची सुद्धा 2 खुरं आहेत ना. सगळ्या प्राण्यांचे तुम्ही पहा, प्रत्येक जण म्हणायला लागला आमची, पण 2 प्राणी होते ना, घोडा आणि गाढव. ते म्हटले आई तो आम्हाला काय करायचंय, तुझी तुला जखम झाली, आम्ही नाही त्यामध्ये सहभागी होणार. म्हशीच्या सुद्धा पायाला 2 खुरं आहेत बरं, पण घोडा आणि गाढव म्हटले आम्ही नाही. मग ती म्हटली जन्मभर तुम्ही कोणत्याच कामाला येणार नाही, फक्त ओझीच व्हायच्या कामाला याल, घोडा आणि गाढव. पण जिथं त्या पायीच्या पायाला लागली परशु,
जिथं जिथं त्या गोमातेची रक्त पडलं त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबांवरती एक वनस्पती उगवली. बघा, जिथं जिथं गोमातेचं रक्त पडलं तिथं एक वनस्पती उगवली, फार मोठी झाली, मोठमोठ्या पानांची. तिला सगळे प्राणी, कोणतंही प्राणी जवळ आलं तरी तोंड सुद्धा लावत नव्हतं. गाढव सुद्धा तिच्या जवळ येत नव्हतं. गाढव सुद्धा त्या कारण मोठ्या लांब पानाचं इतका उग्र वास, कोणच तिच्या जवळ जाईना. गाढव सुद्धा जाईना, डुक्कर सुद्धा जाईना. ती वनस्पती मग एक दिवस देवाला म्हटली, देवा मला जन्माला का घातलं? माझा जन्म पवित्र आहे, गोमातेच्या रक्तापासून, पण तरी सुद्धा माझ्याजवळ कोण येत नाही, माझा कोण स्वीकार करत नाही. देव म्हटले, घाबरू नको, ह्या कलियुगामध्ये एक प्राणी जन्माला येणार आहे, मनुष्य प्राणी. तो तुझ्या इतका आहारी जाईल का तुझं दोन्ही सगळं कंट्रोल त्यांच्या हातात असेल. कुणाच्या? तुझ्या हातात असेल. इकडं जरी जायचं असलं तरी सुद्धा इथं टाक खावी लागेल, इथं बटन असेल. कळली का वनस्पती कोणती? नाही कळालं? गाईच्या रक्तापासून, म्हणून गाईच्या ब्रँड विठ्ठल विठ्ठल. जमदग्नी ऋषींचा, म्हणून सर्वांनी ती वनस्पतीचा स्वीकार करा. नाही म्हणा ना, जी गोमातेच्या रक्तापासून. पण आम्हाला देवाचीच नावं दिलं, शिवाजी बंडल, संभाजी बंडल. अरे काय असो, चला. मग माहूर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, जमदग्नींचं शरीर जाळण्यात आलं आणि साक्षात रेणुका माता सुद्धा तिथं सती गेल्या. पण परशुरामाला आठवण झाली. 2 आख्यायिका आहेत. परशुरामाला आठवण झाली, आईसाठी रडला. आई धाव, आई मला तुझं स्वरूप दाखव. म्हणून साक्षात आई फक्त मस्तकाच्या रूपानं प्रकट झाली. ती माहूर माता. 3 पीठं झाली आता, माहूर, मोहटा आणि 1 अर्धपीठ मार्कंडेय ऋषी यांनी साक्षात शक्ती मातेचं आवाहन केलं. आणि तीच वनीच्या, असं म्हटलं जातं, द्रोणागिरीचा हनुमंतराया पर्वत घेऊन जात असताना एक भाग पडला. आज सुद्धा वनी सप्तशृंगी म्हणजे 7 शिंग असलेला पर्वत, त्या पर्वतावरती संजीवनी बुटी आहे. आणि तिथे साक्षात विसाव्यासाठी शक्ती माता आली आणि मार्कंडेय ऋषींनी तिला प्रकट केलं, म्हणून ती प्रकट झाली. असं म्हटलं जातं, महिषासूर नावाचा राक्षस, मोह महिषासुर मर्दना लागून त्याचा वध केला आणि तिच्या अंगावर सक्त रक्त रंजित झालेली अशी ती शक्ती माता विसाव्यासाठी आली त्या सप्तशृंगी पर्वतावर. आणि तिथं ती विसावली आणि तिला निद्रिस्त व्हायचं होतं, म्हणून ती झोपली. साक्षात महादेवजी सुद्धा, असं म्हटलं जातं, त्या पर्वतावर आल्याबरोबर तिने तांडव केला. क्रोध आला होता, फिर तप्त शरीर झालं होतं तिचं, लाल बुंद शरीर. आणि ती अस्ता व्यस्त अनेक राक्षसांना तुडवलं. महादेव म्हटले, आता हिला पुन्हा मूळ स्थितीत कसं आणायचं, शांत कसं करायचं. साक्षात महादेवजी सुद्धा त्या राक्षसांमध्ये झोपले. ती नाचत असताना तिनं पाहिलं बाकीच्यांची शरीरं थंड आहेत, पण मध्येच छातीवर पाय ठेवला. हे उष्ण शरीर कुणाचं? पाहते तर माझा नवरा, म्हणून जीभ बाहेर काढले. शक्ती माता, ती सप्तशृंगी माता, 3.5 पीठ अर्धपीठ म्हणून पूजलं जातं. विठ्ठल म्हणून या 9 दिवशी नवरात्रांमध्ये आतापर्यंत अनेक देवादिकांनी ह्या नवरात्राचा उत्सव केला. कृतयुगामध्ये महिषासुराचा मर्दन करण्यासाठी सर्व देवता विचार करू लागले, आता प्रकट करायचं असेल, त्या महिषासुराचा वध करायचा असेल, या राक्षसाला मारायचं असेल तर काय करावं लागेल. सर्व देवतांनी आपली शक्ती एकत्रित केली आणि एकत्रित करून ती शक्ती साक्षात दुर्गाच्या रूपानं प्रकट झाली आणि तिनं मोह नावाच्या महिषासुराचा वध केला. म्हणजे त्यावेळेला 9 दिवस देवतांनी एकत्रित येऊन आपली शक्ती एकत्रित केली. म्हणजेच काय, सत्ययुगामध्ये सुद्धा नवरात्रीचा उत्सव बोला ना झाला. तदनंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये श्रीरामप्रभूंचा अवतार झाला आणि श्रीरामप्रभूंनी सुद्धा नवरात्रीचा उत्सव केला. रावणाचा वध करत असताना विचार केला, माझ्या हातून रावण मारला जाईल का. नारद महर्षी प्रकट झाले, श्रीरामप्रभू असं करा, तुम्ही सुद्धा नवरात्रीचं व्रत करा. रामप्रभूंनी नवरात्री उत्सवाला प्रारंभ केला. म्हणून आजही युपीला जर आम्ही गेलो तर तिकडली ती लोक नवरात्र उत्सव श्रीरामप्रभूंचं रूपानं साजरा करतात.
तिथे रामप्रभूंच्या कथा अशा गायल्या जातात, रामप्रभूंचं चरित्र गायलं जातं, त्याचं वर्णन केलं जातं. तसंच श्रीरामप्रभूंनी 9 दिवस शक्ती मातेचं आवाहन केलं, म्हणजे घट भरला. आणि त्या घटाला 9 प्रकारच्या नवविध भक्तीच्या नवरात्रा केल्या, 9 माळा श्रीरामप्रभूंनी सुद्धा. आणि मग जी शक्ती प्रकट झाली ती 10व्या दिवशी त्या रावणाला, म्हणून दशहारा म्हणजे 10 मस्तकांचा हारला, म्हणून दशहारा. विठाला कळालं तुम्हाला? महिषासुराचा वध करण्यासाठी देवी शक्ती मातेनं 9 दिवस युद्ध केलं. श्रीरामप्रभूंनी 9 दिवस आराधना केली, शक्तीची घटस्थापना केली. एवढंच नाही, द्वापार युगामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आणि त्यांनी सुद्धा नवरात्रीची पूजा केली. केव्हा? एक कथा तुम्ही ऐकली असेल की नसेल पहा. श्रीमद भागवतामध्ये एक राजा होता, अंतक नावाचा मणी होता. आणि तो मणी त्यानं आळ घेतला की कृष्णाने पळवला म्हणून. कथा फार मोठी आहे. त्या मणीच्या शोधात आपल्यावर आरोप आल्यामुळं कृष्ण परमात्मा शोधायला निघाल्यानंतर त्यांना जो सत्राजिताचा भाऊ प्रसेन शिकार करण्यासाठी मणी आपल्या गळ्यात घालून गेला होता प्रकाशामध्ये, प्रकाश दिसावा म्हणून, कारण तो प्रज्वलित व्हायचा. जाताना त्यानं पाहिलं प्रसेन मरून पडला होता, त्याच्याजवळ मणी नव्हता, पण तिथं वाघाच्या पावलाचे ठसे होते. कृष्ण परमात्मा अजून पुढे गेले, तिथं वाघ मरून पडला होता आणि त्याच्या बाजूला अस्वलाच्या पायाचे ठसे होते. भगवान परमात्मा अस्वलाच्या पायाच्या ठसेने गेले. कृष्ण भगवान एका गुहेमध्ये पोहोचल्यानंतर तिथं एक अस्वल होतं, त्याचं नाव जांबवंत, आणि त्यानं मणी पाळण्याला बांधला होता. आणि त्याची मुलगी जांबवंती नावाची त्याच्यात बसली होती आणि त्या खड्याला ती खेळत होती. हा जांबवंत राम अवतारातला. रामानं त्याचं वचनपूर्ती केली नाही, कारण त्याला युद्ध करायचं होतं. सर्वांना रामाने सर्व काही दिलं, पण जांबवंताला नव्हतं दिलं.